शनिवार म्हणजे माझ्यासाठी फक्त सुट्टीचा दिवस नाही, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा दिवस. आठवड्यातला असा एक दिवस ज्यात घाई नसते, पण आठवणी मात्र खूप तयार होतात. सकाळी डोळे उघडले, बाहेर शांत वातावरण आणि मनात एक विचार, आजचा दिवस मस्त घालवायचा. मग काय, उठलो आणि नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात फ्रेश होऊन केली. त्यानंतर गरम पाण्याचा एक ग्लास, कारण दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसही चांगला जातो. थोड्याच वेळात जिमला निघालो. वर्कआउट करताना थकवा येतो, पण शेवटचा सेट पूर्ण केल्यावर जो आनंद मिळतो आणि जी फिलिंग येते ना, ती वेगळीच. घरी परतलो तेव्हा भूक जोरात लागली होती, म्हणून मग स्वतःसाठी बनवला गरमागरम व्हेज ग्रिल सँडविच आणि ब्रेकफास्ट एन्जॉय केला. मग पीसीची स्क्रीन ऑन केली आणि थोडा वेळ माझ्या यूट्यूब एडिटिंगला दिला, कारण माझ्यासाठी व्हिडिओ बनवणं म्हणजे फक्त अपलोड नाही, तर त्यामागच्या छोट्या मोठ्या मेहनतीही असतात. एडिटिंग नंतर झाला लंच आणि मग फॅमिलीसोबत थोड्या गप्पा. दिवसातला हा भाग नेहमीच स्पेशल वाटतो. मग संध्याकाळ झाली आणि बाहेर पडायचं ठरवलं. पहिलं दर्शन काळारामाचं. काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं, तिथे थोडा टाइम स्पेंड केला. मग गेलो सांडव्यावरच्या देवीला. इथल्या प्रत्येक मंदिराला, प्रत्येक गोष्टीला स्वतःचे एक महत्त्व, इतिहास आणि मान्यता आहे बरं का. पुढे गोदा आरती केली. त्या वातावरणात एक वेगळीच शांतता होती. त्या आरतीचा आवाज आणि वातावरण दिवस अजून सुंदर करून गेलं. गंगेची पूजा केली आणि काही क्षण फक्त शांत बसून राहिलो. घरी परतताना मध्येच एक छोटासा स्नॅक्स ब्रेक घेतला आणि दिवसाचे सगळे छोटे मोमेंट्स आणि दिवसभराच्या आठवणी आठवत घरी आलो. शनिवार संपला, पण मन रिफ्रेश करून गेला.